म्हणजे कशी काही तू एक्सेप्ट केली फिल्म आणि कुठंतरी बॅक ऑफ द माइंड येत होतं कारण माझा एवढा ग्लॅमरस एक जी इमेज आहे त्याला कुठं तरी हे होऊ शकतं असं काही? मला सगळ्यात आधी असं वाटतं की मी ज्या पद्धतीची कामं केली आहेत ती सगळी काही ग्लॅमरस नव्हती, किंबहुना जी नॉन ग्लॅमरस कामं आहेत तीच जास्ती मी केली आहेत आत्तापर्यंत. आणि हा विचार खरं तर नव्हता मनात, कारण वरुण नार्वेकर सारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मिळणार होती आणि ही इतकी कमाल टीम आणि इतकी कमाल कॉन्सेप्ट होती की नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं. म्हणजे कोणीतरी मूर्खच असेल की अशी संधी सोडेल कुठल्याही कारणासाठी. त्यामुळे मला असं वाटतं की हा निर्णय खूप पटकन झाला माझ्यासाठी. आणि तुम्ही म्हणालात तसं की मी प्रयत्नपूर्वक वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे करण्याचा माझा मानस असतो कायमच. आणि अशा ह्याच्यात जेव्हा इतकी भन्नाट कॉन्सेप्ट येते तेव्हा मला असं वाटतं कलाकार म्हणून तुम्हाला आनंद तर होतोच, पण ते किती चॅलेंजिंग जाणार आहे हेही जाणवतं आणि त्यांनी आणखीन जास्ती स्फूर्ती मिळते अशा एखादा रोल, असं एखादं पात्र निवडण्यासाठी. त्यामुळे मला असं वाटतं की ही प्रोसेस माझ्यासाठी खूपच सोपी होती. वरुणचा फोन आला आणि मी लगेचच हो म्हटलं. आणि सिनेमाच्या शूटच्या दरम्यानसुद्धा मला खूपच मजा आली आहे आणि ती सगळी मजा आय थिंक स्क्रीनवरती ट्रान्सलेट झाली आहे होपफुली. हा एक कॉमेडी चित्रपट आहे, काय मेसेज आहे का की 4 मुलांसाठी पण प्रयत्न असेल तर चित्रपटात 4 मुलांसाठी प्रयत्न कसा करतात हे मला खूपच जाणून घ्यायचंय. नक्की काय करतात किंवा एका वेळेस काय करतात कोण? 4 वेळा प्रयत्न करा. याच्यावर करण एक रील करतोय लोक. 4 मुलं होण्यासाठी काय करतात? मला असं वाटतं असं काही प्रीच करण्याचा आम्ही काहीच प्रयत्न करत नाही आहोत. हा एक फक्त समीर आणि सायलीच्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट आहे. मला असं वाटतं प्रत्येक जण ह्यातनं काहीतरी वेगळं घरी घेऊन जाणार आहे. त्यामुळे असा काही आम्ही धडधडीत मेसेज देतोय असं मला नाही वाटत. दिग्दर्शकाला दिग्दर्शकाने खरं तर ह्यावर बोलावं, पण मला तरी असं वाटतं की नाही, मेसेज ॲज सच नाही. पण मला पुन्हा आता एक बाबा म्हणून मला असं सांगावंसं वाटेल, जे कोणी प्लॅन करत असतील बाळ, तर कित्येकदा असं होतं ना की असं वाटतं की ही गोष्ट माझ्या आयुष्यात झाली की त्याच्यानंतर मी बाळ मला होऊ दे, माझं स्वतःचं घर होऊ दे, मग मी बाळ प्लॅन करतो, गाडी असू दे मग मी प्लॅन करतो. तर मला वाटतं की इव्हन माझ्या आणि निपुणच्या बोलण्यामध्ये पण ते येतं आणि आम्हाला दोघांनाही तसं वाटतं की त्या मटेरियलिस्टिक गोष्टींचा विचार करून किंवा ती एक मर्यादा ठेवून तुम्ही बाळाचा विचार करू नका. कारण ते जेव्हा येतं तेव्हा त्याला त्या कुठल्याच गोष्टींनी फरक पडत नसतो. त्याला हे मुद्दा महत्त्वाचा असतो की माझे आईबाबा आहेत की नाही माझ्यासोबत. सो तो जर का वेळ तुम्हाला इनफ देता येणार असेल आणि तुमची जेन्युइन इच्छा असेल त्याच्या संगोपन करण्याची बाळाची, तर तुम्ही डेफिनेटली पुढे जाऊन बाळ प्लॅन करू शकता. 4 मुलं होतात का? 8-10 डझन? ते आता फिल्म बघूनच कळेल. 19 जुलैला कळेल. मृण्मयी, तुझ्यासाठी एक क्वेश्चन आहे. कसं काय म्हणजे कसा काय हा रोल तुझ्यापर्यंत आला आणि काय वाटतं त्याच्यावर की हा हो म्हणलीस तू या रोलचा, आणि रोल काय आहे? रोल वैदेहीच्या आईचा रोल आहे माझा आणि खूप लवकर वयामध्ये आई झालेली आहे एका आईचा हा रोल आहे. आणि एक सिरियस दृष्टिकोन या संपूर्ण चित्रपटाला किंवा प्रत्येक कॅरेक्टरला एक कुठेतरी जमिनीवर आणण्याचं काम की हां तुम्ही खूप पॉझिटिव्हली विचार करताय पण हाही विचार करा असं सांगणारी ही व्यक्तिरेखा आहे. आणि मला वरुणबरोबर, निपुणबरोबर, वैदेहीबरोबर, या करणबरोबर सगळ्यांबरोबर काम करायची इच्छा होती आणि ते मिळालं आणि इतक्या छान पद्धतीने मिळाल्याचा खूप आनंद आहे. आणि वरुण आणि निपुण हे विनोदी चित्रपट करतायत हीच माझ्यासाठी एक खूप छान न्यूज होती. त्यामुळे मी लगेच म्हटलं. आणि हा चित्रपट खूप धमाल चित्रपट आहे आणि धमाल करता करता तुम्हाला विचार करायला लावेल की माझ्या आयुष्यात हे घडलं तर काय होईल, मी कसं रिॲक्ट करेन, कोणत्या सिच्युएशनमध्ये माझी काय प्रतिक्रिया असेल, असं सतत मनात येणारा हा चित्रपट आहे. यासाठी तुम्हाला अजून आईबाबा झाले नाही त्यांच्याचसाठी हा चित्रपट आहे असं अजिबात नाही. आज माझं विराजच कदाचित त्याला 2-4 वर्षात मूल होईल, पण तरीसुद्धा मला असं वाटलं की विराजच्या वेळेला मला खरंच अशी 2-4 मुलं झाली असती तर काय माझं झालं असतं. सो इट्स अ फन फिल्म आणि टिपिकल वरुण टच आहे त्याला. म्हणजे नुसतीच मजा नाही आहे त्याच्यामध्ये, पण एक छान प्रत्येक भूमिकेतून किंवा प्रत्येक व्यक्तिरेखेतून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेला विचार, त्याची एक सुंदर गुंफण या चित्रपटामध्ये. आपला रोल काय पहिल्यांदा करताय?
सो मी निपुणचा मित्र याच्यात साकार करतोय, दाढी ज्याचं नाव आहे. त्याचं तेच नाव आहे पुढे चित्रपटात. मे बी पार्ट 2 मध्ये त्याचं खरं नाव आहे, पण सध्या तरी त्याचं दाढी असं कॅरेक्टर आहे. आणि आम्ही दोघे एकदम घट्ट मित्र आहोत आणि आम्ही दोघेच आहोत एकमेकांसाठी, अजून कोणच नाही आहे आमच्या इथे. सो निपुण म्हणजे निपुणला कधी मदत लागली तर तो माझ्याकडे येतो, मला काही मदत लागली तर मी त्याच्याकडे येतो. मदत होत नाही पण आम्ही एकमेकांकडे जातो, की आम्हाला असं वाटतं की मदत होईल. पण ते जे आश्वासन आहे की ह्याच्याकडे जाऊन मला बरं वाटतं, ती आमची जोडी आहे. जसं मी आधी पण बोललेलो की वैदेही आणि निपुणची जशी जोडी आहे तशी आमची दोघांची खूप जोडी आहे. आणि त्याच्यात आम्ही दोघे धमाल करतो, मस्ती करतो. त्यांचे जे डिसिजन्स आहेत या म्हणजे 4 बाळांना घेऊन, त्या बाबतीत तो माझ्याकडे येऊन त्या बाबतीत डिस्कस करतो. ज्याच्याबद्दल मला काही माहित नाही, त्याच्याबद्दल मी त्याला काही सल्ला पण चांगला नाही देऊ शकत, पण तरी त्याला बरं वाटतं. मी त्याला काही शॉक देतो, तो भडकतो माझा, पण तरी परत तो माझ्याकडे येतो. आणि ते आहे अशी म्हणजे सगळ्यांची मैत्री अशीच असते. आणि चित्रपटाबद्दल बोलायला म्हटलं तर तेच आहे की माझं अजून ऑफकोर्स लग्न पण नाही झालंय, बट मला जी प्रेग्नन्सीची प्रोसेस जी या चित्रपटातून कळली कसं काय, आणि ते पण 4 बाळांची, त्याच्यानंतर मी बोललो की हा बाई ही जरा खूपच रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासारखी गोष्ट आहे, ज्यासाठी मी तर रेडीच नाहीये. सो 4चं तर नाही, 1चं पण अजून सध्या विचार करतो. पण मला युथला हे सांगायचं की तुम्हाला कळून येईल प्रेग्नन्सीसाठी कपलचे डिसिजन्स कसे लागतात, काय विचार करावा लागतो, घरच्यांचा काय एन्व्हायरमेंट काय असतं घरी, ते तुम्हाला सगळ्यांना कळून येईल. सो नक्कीच 19 जुलैला चित्रपटगृहात जाऊन. थँक्यू.